कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। भारतानं भावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार। अझहरच्या कुटुंबातील एकूण 10 जणांचा मृत्यू। अझहरचा भाऊ जैशच्या शस्त्र विभागाचा प्रमुख होता। माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मौलाना मसूद अझहरची प्रतिक्रिया, तर भारतीय सैन्याकडून मसूद अझहरचा शोध सुरू। जैशचं हेडक्वार्टर मरकज सुभान अल्लाह भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त। जैशचा म्होरक्या मसूद अझहर याचं मुख्यालयात राहायचा। मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले। जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार। भारताच्या हल्ल्यामध्ये लष्कर ए तैयबाच्या 6 मोठ्या कमांडरचा खात्मा। मुदस्सिर हाफिज, अब्दुल मलिक, वकास आणि कमांडर हसन भारतीय एअर स्ट्राईकमध्ये ठार। मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसामनं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं। भारताच्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचे 4, लष्कर ए तैयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 तळ उद्ध्वस्त। एअर स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान झालं। जैश ए मोहम्मदची कबुली। भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला। भारतीय लष्कराकडून स्कॅल्प मिसाईलचा वापर। भारतानं पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला। भारताने उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केला। भारताने आज जबाबदारीनं कारवाई केली आहे। भारत सरकारकडून स्पष्ट। भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी हल्ला। हल्ल्यामध्ये पाकमधील एकाही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही, भारतीय लष्कराची माहिती। भारताकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरिदके आणि कोटली, सियालकोट, गुलपूर या 9 ठिकाणी हल्ला। पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही, भारताकडून स्पष्ट। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती मुर्मूंची भेट। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती दिली। देशासाठी गौरवाचा क्षण, भारतीय सैन्याने संपूर्ण तयारीनं हल्ला केला। मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींकडून भारतीय लष्कराचं कौतुक। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक। बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बॉर्डरवर जाण्याच्या सूचना। राजनाथ सिंह बॉर्डरवरील परिस्थितीचा आढावा घेणार। ऑपरेशन सिंदूर नंतर उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। उद्या सकाळी 11 वाजता संसद भवनात बैठक। अमित शहा, राजनाथ सिंह, किरण रिजिजू बैठकीला उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा रद्द। ऑपरेशन सिंदूर नंतर नॉर्वे, नेदरलँडचा दौरा रद्द। पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी। पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये इमर्जन्सीची घोषणा। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा। भारताला दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईचा अधिकार, अमेरिकेचा भारताला पाठिंबा। इस्रायलचा भारताला पाठिंबा। भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं इस्रायलकडून समर्थन। लपण्यासाठी कुठेही जागा नाही, हे दहशतवाद्यांना माहीत असलं पाहिजे, इस्रायलचे राजदूत रुबेन अझहर यांचं ट्विट। मोठ्या कारवाईनंतर सुद्धा पाकिस्तानकडून कुरापती सुरूच। एलओसीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात जम्मू काश्मीरमधील 7 भारतीयांचा मृत्यू। पाकिस्तानची हवाई हद्द 48 तासांसाठी पूर्णपणे बंद। पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची भीती। जम्मू, अमृतसर या ठिकाणी देशातील 1 विमानतळ तसंच 10 मे पर्यंत बंद। ऑपरेशन सिंदूर नंतर सरकारचा मोठा निर्णय। जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, जोधपूर, चंदगड, राजकोट, भुज, जामनगर विमानतळावरून सध्या उड्डाणं रद्द। छत्तीसगडमध्ये करेगट्टा पहाडी परिसरात 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान। सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांची कारवाई। ड्रोनच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालीवर सुरक्षा दलांचं लक्ष। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।